नेहमी तीच भेंडी खाऊन कंटाळा येतो, तर अशा वेळेस ही चटपटीत कुरकुरीत भेंडी नक्की करून पहा। करायला अतिशय सोपी आहे, शिवाय घरच्या साहित्यात बनवता येते। ही कुरकुरीत भेंडी तुम्ही स्टार्टर म्हणून किंवा तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता। ज्यांना भेंडी आवडत नाही त्यांना देखील कुरकुरीत भेंडी नक्की आवडेल, शिवाय केल्या केल्या लगेच फस्त देखील होईल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। कुरकुरीत भेंडी बनवण्यासाठी प्रथम भेंडी कशी चिरायची ते पाहूयात। भेंडीला स्वच्छ धुवून घ्यायची। या रेसिपीसाठी भेंडी कोरडी करून घेतली नाही तरी चालते। भेंडीचा देठाचा व शेपटीचा भाग काढून टाकायचा। मग या भेंडीचे उभे काप करायचे। एका भेंडीचे आपल्याला 4 भाग करायचे। भेंडीचे पातळ काप केले की भेंडी पटकन तळली जाते। तर इथे आपली संपूर्ण भेंडी चिरून झाली आहे। ही भेंडी वजनी प्रमाणात 300 ग्रॅम आहे। आता या भेंडीला एका भांड्यात काढूयात। आता यामध्ये काही साहित्य घालूयात। अर्धी वाटी बेसन पीठ घालतीये, पाव वाटी तांदळाचं पीठ घालायचंय। त्यासाठी मी तांदूळ मिक्सरला थोडंसं रवाळ वाटून घेतले, त्यामुळे भेंडी मस्त कुरकुरीत बनते। तुम्ही तांदळाचं तयार पीठ घेतलं तरी चालेल। अर्धा चमचा हळद घालतीये, 1 चमचा लाल तिखट घालूयात। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा चाट मसाला ऐवजी आमचूर पावडर देखील वापरू शकता। अर्धा चमचा गरम मसाला घालतीये, चवीनुसार मीठ घालायचंय। आता हे सगळं साहित्य भेंडीला एकसारखं लावून घ्यायचंय। हे मिश्रण खूप कोरडं वाटत असेल तर तुम्ही 1 चमचा तेल घालू शकता, जेणेकरून भेंडीला मसाला व्यवस्थित कोट होईल। खालपासून व्यवस्थित मिक्स करूयात। आपली भेंडी व्यवस्थित कोट करून झाली आहे। भेंडी तळण्यासाठी तेल आपल्याला कडकडीत गरम करून मोठ्या आचेवर तळायची आहे। भेंडी तेलात सोडताना अशा पद्धतीने पसरून सोडायची आहे, म्हणजे ती एकमेकांना चिकटत नाही, व्यवस्थित सुटली जाते। सुरुवातीला याला धक्का द्यायचा नाहीये। भेंडी थोडी तळली की याला झाऱ्याने सतत हलवायचे। भेंडी तळताना आच आपल्याला मध्यम ते मोठी ठेवायची, म्हणजे भेंडी कुरकुरीत तळली जाते, शिवाय भेंडी अजिबात तेलकट होत नाही। आच अजिबात छोटी करायची नाहीये, नाहीतर भेंडी कुरकुरीत बनणार नाही। लक्षात ठेवा, भेंडी हिरवी राहायला नको, नाहीतर ती चिकट लागू शकते। भेंडी आपल्याला खरपूस लाल रंगावरच तळायची आहे, म्हणजे ती कुरकुरीत बनते। इथे तुम्ही पाहू शकता भेंडी छान खरपूस तळली गेली आहे। प्लेटमध्ये काढूयात। उरलेली भेंडी देखील अशाच प्रकारे आपल्याला तळून घ्यायची आहे। भेंडी तळण्यासाठी तेल आपल्याला कडकडीत गरम करून मोठ्या आचेवर तळायची आहे। भेंडी तेलात सोडताना अशा पद्धतीने पसरून सोडायची आहे, म्हणजे ती एकमेकांना चिकटत नाही, व्यवस्थित सुटली जाते। सुरुवातीला याला धक्का द्यायचा नाहीये। भेंडी थोडी तळली गेली की मग याला झाऱ्याने सतत हलवायचे व भेंडी छान खरपूस रंगावर तळायची आहे। आपली उरलेली भेंडी देखील छान खरपूस तळून झाली आहे, बाजूला काढूयात। ही भेंडी 10 मिनिटांच्या वर ठेवू नका। ही भेंडी जास्ती वेळ ठेवली तर ती नरम पडते। गरमागरम कुरकुरीत भेंडी टोमॅटो केचप, हिरव्या चटणी सोबत किंवा नुसती अशीच तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता। तर अशा प्रकारे आपली कुरकुरीत भेंडी तयार झाली। याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच छान छान रेसिपी सोबत।